सभापतीमध्ये संत विद्यापीठाच्या संबंधातली माझी अल्पकालीन चर्चा आहे. सभापती महोदय, संत विद्यापीठाचा जो इतिहास आहे तसा खूप जुना आहे. म्हणजे AR अंतुलेंनी 23 ऑगस्ट 1981 साली याची सभापती महोदय घोषणा केली होती. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे 23 मार्च 81 रोजी बाळासाहेब भारदेंच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती केली. त्याचा एक अहवाल तयार केला आणि सभापती महोदय त्या अहवालामध्ये एक स्वतंत्र विद्यापीठाची चर्चा झाली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 93ला मागणी केली. 11 आणि 14च्या मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याची चर्चा आली, पण अभ्यासक्रम सुरू झाला नाही. आणि सभापतीमध्ये 40 वर्ष या विषयाला लागले आणि नंतर याची चर्चा सुरू होऊन काही प्रमाणामध्ये याचं क्रियान्वयन सुरू झालं. सभापती मध्ये आज या विषयामध्ये गाथा परिचय, संत साहित्य परिचय, वारकरी चिंतन असे सगळे विषय आहेत. माझा मूळ विषय सभापती महोदय असा आहे की आता मी हे नक्की समजू शकतो की ताबडतोब स्वतंत्र विद्यापीठ उभं करणं कठीण आहे. पण मूळ विषय जेव्हा हा सुरू झाला तो स्वतंत्र संत विद्यापीठाचाच सुरू झाला. जर आपण या विषयातली स्ट्रेंथ बघितली सभापती महोदय, तर 100 वर्षापूर्वी जोग महाराजांनी आळंदी येथे संत विद्यापीठाची स्थापना केली, वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर जे कीर्तनकार, प्रवचनकार आहेत ते त्यातनं बाहेर पडलेले. हा 3 वर्षाचा कोर्स आहे. पण सभापती महोदय, अशा कुठल्याच प्रकारचा कोर्स निर्माण न झाल्यामुळे त्यातनं पासआउट झालेला कुठलाही विद्यार्थी BA, BCom, BSc अशा प्रकारच्या संधीच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. सभापती महोदय, हा विषय इतका मोठा आहे की याला एक सायकोलॉजिकल अँगल आहे, याला एक बायोलॉजिकल अँगल आहे, याला एक टेक्निकल अँगल आहे. याची स्ट्रेंथ जबरदस्त आहे. पूर्ण विद्यापीठ होण्याच्या दिशेने हा विषय जाऊ शकतो. मला विनंती फक्त एवढी करायची आहे की आपल्या या क्षेत्रामध्ये नामदेव शास्त्रींसारखे विद्वान आहेत, तर अगदी नव्या पिढीमध्ये भावार्थ देखणेंसारखे कीर्तनकार आहेत. मला विनंती अशी करायची आहे की लगेच विद्यापीठ होऊ शकेल का, तर मला नक्की माहिती आहे की ते कठीण आहे. पण त्या दिशेने प्रवास आपल्या या विषयाचा झाला पाहिजे. आता आंबेडकर विद्यापीठामध्ये त्याचा एक कोर्स उभा केला आहे, पण हे संयुक्तिक नाही आहे, यासाठी हे सुरू झालं नव्हतं. मला विनंती फक्त अशी करायची आहे की महाराष्ट्रातल्या अशा काही लोकांची समिती जर आपण गठीत करू शकलो तर ती समिती हा विषय विद्यापीठापर्यंत नेण्याच्या प्रवासामध्ये रोल प्ले करू शकेल. अशा प्रकारची समिती आपण गठीत करू शकू का? आणि केव्हा तरी या विषयातलं कंप्लीट चिंतन करून ज्यासाठी अंतुलेंनी घोषित केलं किंवा ज्यासाठी याची मुळात चर्चा झाली, ज्यासाठी भारदेंनी अहवाल सादर केला, आणि अशा प्रकारचा मला माहिती अशी आहे की अशा प्रकारचे परवानगी केंद्राच्या सरकारला सुद्धा केली अशी माझी माहिती आहे. मला फक्त विनंती अशी करायची आहे की संत विद्यापीठ होण्याच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अशी एखादी कमिटी आपण घोषित करू शकतो का? शॉर्टमध्ये सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीकांत भारती म्हणतात ते खरं आहे की मूळ हे विद्यापीठ वेगळं व्हावं अशी कल्पना होती, परंतु ते वेगळं न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जोडलं गेलं. 8 सर्टिफिकेट कोर्सेस म्हणजे प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याच्यामध्ये 6 महिन्याचे चालतात. आतापर्यंत 21 ते 25 1072 विद्यार्थी शिकले आहेत. यावर्षीपासून 1 वर्षाचा डिग्री कोर्स सुरू करावा असा प्रयत्न आहे. याला पुरेसा निधी आपण देऊ शकलेलो नाही हे मी मान्य करतो. आणि त्यामुळे ह्या संत विद्यापीठाचे म्हणजे संत विद्यापीठ होऊ घातलेलं, पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं एक डिपार्टमेंट असलेलं हे जे काम आहे, अतिशय पुण्याचं काम आहे, त्याला आवश्यक निधी आपण नजीकच्या काळात देऊ. त्यांनी एक 33 कोटी मागितलेले आहेत, काही बांधकामं करायची आहेत. त्यानंतर त्यांनी लगेच 1 कोटी मागितलेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं अध्यापकांचं मानधन देण्यासाठी. हे करू. आत्ताच आपण एक 2-3 वर्षापूर्वी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला सुरू केलं, तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला ते स्ट्रेंथन करायचं आहे. ते आणि हे मी जोडत नाही, परंतु आत्ता 1-2 वर्षापूर्वी एक विद्यापीठ स्थापन केलं. माननीय बच्चू कडूजींचा आग्रह आहे की आपण दिव्यांग विद्यापीठ एक सुरू करावं. इकडे राज्यपालांचा आग्रह आहे की आपण आदिवासींचं एक वेगळं विद्यापीठ सुरू करावं. तर या सगळ्याचा एकत्रित विचार करू. तसंही जनरल एज्युकेशनसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक वेगळं विद्यापीठ करा असं UGCचा प्रस्ताव आहे. त्यातलं सोलापूर विद्यापीठ झालं, पण संत विद्यापीठाचा एक वेगळं महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन समिती तर लगेच फॉर्म करू.
खूप वारकरी संप्रदायाचा अभ्यास असल्यामुळे श्रीकांत भारती यांना पण त्यात जोडू. दानवेजी. या सगळ्या संतपीठाचा साक्षीदार आहे. उदयजी सामंत गेले आत्ता, कारण विद्यापीठ ही प्रोसेस फार लांबची आहे, म्हणून संतपीठ हा त्याच्यातून पर्याय निवडलेला आहे. मी सुद्धा त्याच्यातून पासआउट झालेलो आहे दादा, त्या सुरुवातीचे जे कोर्सेस झाले त्याच्यामुळे. माझं म्हणणं एवढंच आहे की जुनी जी जे नाथ उद्यान आहे त्याच्यामध्ये एक जुनी इमारत आहे, त्याच्यामध्ये हे संतपीठ सुरू. इमारत फार मोठी आहे, इमारतीचा काही इश्यू नाही आहे. हॉस्टेल वगैरे हे सगळ्या विषय तिथल्या बाकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथले विद्यापीठाचे आमचे जे सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात, आमचे वक्ते सर वगैरे जी मंडळी आहे त्यांचाही त्याच्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे असं काही फक्त ते अभ्यासक्रम म्हणून बघत नाही की एक संत साहित्याचा अभ्यास म्हणून बघतात. परंतु विद्यापीठाच्या बाकीच्या विभागांना निधी चांगला मिळतो. मग वेगवेगळे आता मी कोणत्या विभागाला मिळतो ते मी बोलत नाही, कारण त्यांना मिळालाच पाहिजे. परंतु या विभागाकडं संतपीठाकडं तसं दुर्लक्ष होतं. आणि हे पैठणला आहे, नाथ महाराजांची भूमी म्हणून पैठण याची जागा निवडलेली आपण बेसिक. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1995ला बाळासाहेब पाटील तिथले इतिहास संशोधक होते, त्यांच्या आग्रहास्तव हे सगळं सुरू झालं. आणि 95ला मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे यांनी त्याची पाया रचलेला आहे. पण आज दुर्दैव आहे, आता 2026 आहे, अजूनही त्याचं पूर्णत्वाकडे काहीच जात नाही. आणि आपण संतांचं नाव घेतो, संत तुकारामाचं नाव घेतो, नाथ महाराज तिथले, संत ज्ञानेश्वर तिथले, महाराष्ट्रातले मोठे संत सगळे पैठणला आहेत. आणि असं असताना या विभागाकडं विद्यापीठाचं म्हणण्यापेक्षा सरकारचं मोठं दुर्लक्ष आहे. मला असं वाटतं मोठ्या निधीची आवश्यकता आहे, नुसतं 33 कोटींनी काही होणार नाही, ते संपूर्ण होऊ शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे विद्यापीठ. परंतु जे संतपीठ आहे ते तरी प्रभावीपणे सुरू करण्यासाठी सरकारने मला असं वाटतं याच्याकडे कुठे दुजाभाव करू नये. म्हणजे सभागृहामध्ये मी मान्यच केलं की याच्याकडे आर्थिकदृष्ट्या पुरेसं लक्ष शासनाने दिलं नाही. मी अधिवेशन संपल्यानंतर आता नव्यानेच लक्ष झालं की अंबादासजी पण त्याचे विद्यार्थी आहेत. पण श्रीकांत भारती यांची वारकरी परंपरा मला माहिती आहे. त्यांचं स्वतःचं एक संतपीठ त्यांच्या मूळ गावी अमरावती जिल्ह्यात चालतं, खूप चांगलं चालतं. खूप आता टी व्हीवर त्याचे इंटरव्ह्यू चाललेले आहेत. त्यामुळे मग अंबादाजींसारख्यांना जोडून आत्ता त्यांनी जे मागितलं आहे ते एकदा व्हेरीफाय करून घेणं, ते लगेच देणं. त्यांना ज्याला म्हणता येईल की दर वर्षाचा होणारा खर्च हा लगेच हवा आहे. त्याचा तर आम्ही काल निर्णय केला की 1 कोटी रुपये त्यांना मानधनांसाठी हवे, ते लगेच देऊ. आणि बिल्डिंगची कामं काय काय राहिली आहेत बघून आपण नक्कीच याच्यामध्ये प्रयत्न करू. पण ते स्वतंत्र विद्यापीठसुद्धा होऊ शकतं. थोडा आपण विचार करू. एक विद्यापीठ करायचं तर साधारणतः 300-400 कोटी खर्च येतो. तर याची सुरुवात एक 25-30 कोटीने केली आणि टप्प्याटप्प्याने पुढे गेलो, असंही करता येईल. मंत्री महोदय, अजून काही सदस्यांनाही बोलायचं होतं, सदाभाऊ खोत आणि अमित गोरके. माझी विनंती राहणार की ज्यावेळी तुमची अशी काही बैठक किंवा चर्चा होईल तर त्यांनाही समावेश करून घेण्यात यावं. बाकीची जी आपला पोद्दारजी बाकीची चर्चा आहे आपण आज किंवा उद्या सकाळीच्या सत्रामध्ये किंवा आपण तो सभापतींशी बोलून घेऊन आपण घेऊया. आपण आता विशेष मंत्री होते, याला पाणी पुरवठा मंत्री पाहिजे. आपण पत्र द्या ना तसं. हा, तसं एक पत्र द्या. मंत्री लागतो. आता विशेष बैठक समाप्त होतोय. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 वाजता भरेल. घेणार ना, मी सांगितलं, मी अनाऊन्स केलं की घेणार आहेत. धन्यवाद.